आपल्याला त्यांनी प्रश्नात काय सांगितलं, 2 3 5 6 7 9 या अंकापासून 5 ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 3 अंकी किती संख्या तयार होतील. किती अंकी सांगितल्या, 3 अंकी, 1 2 3. पण या 3 अंकी संख्या कशा तयार झाल्या पाहिजे, 5 ने भाग गेला पाहिजे. कितीने भाग गेला पाहिजे, 5 ने. 5 ने भाग जाण्यासाठी आपल्याला 5 ची कसोटी माहित पाहिजे. 5 ची कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला 5 ने पूर्ण भाग जातो. हे काय झालं आपल्यासाठी एकक स्थान. हे काय झालं आपल्यासाठी एकक स्थान. या स्थानावर काय पाहिजे, 0 किंवा 5. या स्थानावर काय पाहिजे, 0 किंवा 5. आणि दिलेल्या संख्यांमध्ये 0 आहे का, नाही. दिलेल्या संख्यांमध्ये 0 आहे का, नाही. म्हणजे इथं कोण राहू शकतो, फक्त 5. इथं कोण राहू शकतो, फक्त 5. आणि या पूर्ण संख्यांमध्ये 5 किती वेळेस आला, एक वेळेस. 5 एक वेळेस आला म्हणजे वर किती घेतला मी, 1. वरती किती घेतला मी, 1. त्याच्यानंतर इथला 5, या 5 ने ही जागा फिक्स केली. या 5 ने काय केलं, ही जागा फिक्स करून टाकली, म्हणून हा 5 काय झाला, कॅन्सल. हा 5 काय झाला, कॅन्सल. त्याच्यानंतर पुढच्या संख्या मोजायच्या मग 1 2 3 4 5. टोटल संख्या किती उरल्या माझ्याकडे, 5. 5 इथं घेतल्या. 5च्या 5 संख्या कुठे आल्या, इथं. 5 पैकी इथं एक संख्या गेली म्हणजे उरल्या किती, 4. मग या सर्वांचा काय करायचा, गुणाकार. 5 चौक 20, 20 एक 20. म्हणजे किती संख्या तयार होतील, 20. किती संख्या तयार होतील, 20.